काय घेतो हे डायल्यूट HCl बरोबर आहे. याच्यामध्ये टाकतो डायल्यूट HCl. ओके, म्हणजे हा झाला ऍसिड. आता याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, काय घ्यायचं आहे झिंक पावडर. म्हणजे मेटल. झिंक पावडर म्हणजे काय मेटल. हा आहे झिंक पावडर. पण हा आपण कशात घेणार आहोत, बलून मध्ये. कारण बलून याच्यावर अटॅच करतो आणि पुन्हा झिंक पावडर समजा आपण टाकलं याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तर लगेच हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे. तो आपल्याला कलेक्ट करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, तुझा रेड झिंक पावडर घेतले बरोबर आहे. म्हणजे मेटल आहे. ऍसिड प्लस मेटलची रिएक्शन आहे. याच्यामधून काय प्रोड्यूस होईल, परत तुम्हाला रिएक्शन लिहायची आहे आणि एक्सपेरिमेंट झाल्यानंतर परत सांगायचे सर्वांना रिएक्शन काय होती. HCl हे काय घेतले झिंक, म्हणजे HCl प्लस Zn याच्यापासून काय फॉर्म होईल ते आपल्याला बघायचं पुढे. ओके, ओके. हा आता बघा रिएक्शन. आता मी जर याच्यामध्ये पलटी केलं तर काय होणार आहे, पूर्ण झिंक काय होणार आहे ऍसिड मध्ये मिसळेल. आणि ऍसिडची रिएक्शन बघा कशी होणार आहे, बघताय. उडत मागे सरका, गर्ल्स मागे सरका. तुम्ही ना सर माझी. हा रिएक्शन दिसते चालू आहे. आणि ही रिएक्शन दिसते तुम्हाला इथं, हायड्रोजन गॅस रिलीज व्हायला दिसते तुम्हाला इथून. आणि हा बलून इन्फ्लेट कशामध्ये, आपण हवा भरल्यानंतर बलून इन्फ्लेट होतो ना. मग आता इथं हवा भरली का, काय भरले त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस. ओके, झाली का रिएक्शन पूर्ण बघा त्याच्यामधली. आणि वाजला त्याच्यामध्ये इथं हीट, याला हीट, या रिएक्शन मध्ये काय होते, हीट प्रोड्यूस होते. जर तुम्ही टेस्ट ट्यूबला हात लावून बघितला तर टेस्ट ट्यूब काय व्हायला पाहिजे, गरम व्हायला पाहिजे. बघा एक जण म्हटल्यावर कधी त्याला सांगते नाही काय पाहिजे.